आज कोर्सचा दुसरा दिवस. यामध्ये आपण परमात्म्याचा परिचय जाणून घेणार आहोत. सर्व आत्म्याचा पिता परमात्मा एकच आहे आणि तो निराकार आहे. सामान्यतः लोक हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वजण आपसात भाऊ बंधू आहेत असा नारा देतात. परंतु ते खरोखरच भाऊ बंधू कसे आहेत आणि जर ते भाऊ बंधू असतील तर त्यांचा एकच पिता कोण आहे हे त्यांना माहिती नसते. देहाच्या दृष्टिकोनातून ते सर्व भाऊ भाऊ असू शकत नाही, कारण त्यांचे आई वडील वेगवेगळे आहेत. पण आत्मिक दृष्टिकोनातून ते सर्व एकाच परमपिता परमात्म्याची संताने असल्यामुळे भाऊ भाऊ आहेत. येथे सर्व आत्म्यांच्या त्या एकाच परमपित्याचा परिचय दिला आहे. या स्मृतीत स्थित राहिल्यास खऱ्या अर्थाने जागतिक एकता निर्माण होऊ शकते. सामान्यतः सर्व धर्मांचे लोक मानतात की परमपिता परमात्मा एकच आहे आणि तो सर्वांचा पिता आहे. तसेच सर्व मनुष्य आपसात भाऊ भाऊ आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतो की तो एक परलौकिक परमपिता कोण आहे ज्याला सर्वजण मानतात. आपण पाहतो की जरी प्रत्येक धर्माचे संस्थापक वेगवेगळे असले तरी प्रत्येक धर्माचे अनुयायी निराकार ज्योतिस्वरूप परमात्मा शिवाच्या प्रतीकाला म्हणजे शिवलिंग काही ना काही प्रकारे मान्यता देतात. भारतामध्ये ठिकठिकाणी परमपिता परमात्मा शिवाची मंदिरे आहेत. भक्तजन ओम नमः शिवाय आणि तुम्हीच माता, तुम्हीच पिता अशा शब्दांनी त्याची स्तुती आणि पूजा करतात. शिवाला श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्याही देवांचा देव म्हणजेच परमपूज्य मानले आहेत. भारताबाहेरही इतर धर्माचे लोक याला काही ना काही प्रकारे मान्यता देतात. समोर दिलेल्या चित्रातून दिसते की शिवाचे स्मरणचिन्ह सर्व धर्मांमध्ये आढळते. अमरनाथ, काशी विश्वनाथ, सोमनाथ, पशुपतीनाथ या मंदिरामध्ये परमपिता परमात्मा शिवाचे स्मरणचिन्ह आहे. गोपेश्वर आणि रामेश्वर या मंदिरांवरून स्पष्ट होते की शिव हे श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्याही पूज्य आहेत. राजे महाराजे देखील शिवाची पूजा करत असत. मुसलमानांच्या मुख्य तीर्थस्थान मक्का येथेही अशाच आकाराचा एक दगड आहे ज्याला सर्व मुस्लिम यात्रेकरू आदराने स्पर्श करून चुंबन देतात. त्याला संगे अस्वद असेही म्हणतात आणि त्याची स्थापना इब्राहिम आणि मोहम्मद यांनी केली असे मानले जाते. परंतु आज तेही या रहस्याला जाणत नाहीत की त्यांच्या धर्मात मूर्तीपूजेला मान्यता नसतानाही अशा आकाराच्या दगडाची स्थापना का केली गेली आणि त्याला इतका आदर का दिला जातो. इटलीमध्ये अनेक रोमन कॅथोलिक ख्रिश्चनही अशाच प्रकारच्या प्रतिमांची पूजा करतात. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक ईसा आणि शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांनीही परमात्म्याला निराकार ज्योतिस्वरूप मानले आहे. यहुदी लोक परमात्म्याला जेहोवा या नावाने संबोधतात, जे शिव या नावानेच रूपांतर वाटते. जपानमध्येही बौद्ध धर्माचे अनेक अनुयायी अशाच प्रकारच्या प्रतीकासमोर ध्यान करतात. परंतु कालांतराने सर्व धर्माचे लोक ही मूलभूत गोष्ट विसरले आहेत की शिवलिंग हे सर्व मानव आत्म्याच्या परमपित्याचे स्मरणचिन्ह आहे. जर मुसलमानांना ही गोष्ट माहिती नसती तर त्यांनी सोमनाथ मंदिराची लूट केली नसती. उलट मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी सर्व धर्माचे अनुयायी भारताला परमपिता परमात्म्याची अवतारभूमी मानून सर्वात पवित्र तीर्थस्थान समजले असते आणि जगाचा इतिहास काही वेगळाच झाला असता. परंतु त्या एकाच परमपित्याला विसरल्यामुळे जगात भांडणे, दुःख आणि क्लेश निर्माण झाले आणि सर्वजण अनाथ आणि दरिद्री बनले. परमपिता परमात्मा आणि त्याची दिव्य कर्तव्य याविषयी आता जाणून घेऊया. समोर परमपिता परमात्मा ज्योतिबिंदू शिव यांचे जे चित्र दिले आहे त्याद्वारे समजावले आहे की कलियुगाच्या शेवटी धर्मग्लानी अथवा अज्ञानरूपी रात्रीच्या काळात शिवसृष्टीचे कल्याण करण्यासाठी सर्वप्रथम सूक्ष्म देवता ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांची रचना करतात. म्हणूनच शिव यांना त्रिमूर्ती असे म्हटले जाते.
या 3 देवतांची रचना केल्यानंतर ते स्वतः त्या मनुष्य लोकात एका साध्या आणि वृद्ध पुरुषाच्या तनामध्ये अवतारित होतात, ज्यांना ते प्रजापिता ब्रह्मा हे नाव देतात. प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे परमात्मा शिव मनुष्य आत्म्यांना पिता, शिक्षक आणि सद्गुरूच्या रूपात भेटतात. ते सहज गीताज्ञान आणि सहज राजयोग शिकवून त्यांचे सद्गतीकरण करतात, म्हणजेच त्यांना जीवनमुक्ती प्रदान करतात. शंकराच्या माध्यमातून कलियुगी सृष्टीचे महाविनाश. कलियुगाच्या शेवटी प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे सतयुगी दैवी सृष्टीची स्थापना होत असताना परमपिता परमात्मा शिव जुन्या आसुरी सृष्टीचा महाविनाशाची तयारीही सुरू करतात. परमात्मा शिव शंकराच्या माध्यमातून विज्ञान गर्भित तसेच विपरीत बुद्धीचे अमेरिकन आणि युरोपवासी यादव यांना प्रेरित करतात. त्यांच्याद्वारे अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आणि मिसाईल्स तयार होतात, ज्यांना महाभारतात मुसळ आणि अस्त्र असे म्हटले आहे. तसेच भारतामध्येही देह अभिमानी, धर्मभ्रष्ट आणि विपरीत बुद्धीचे लोक, ज्यांना महाभारताच्या भाषेत कौरव म्हटले आहे, यांना परस्पर युद्धासाठी प्रेरित केले जाईल. विष्णूद्वारा पालना. विष्णूच्या 4 भुजांपैकी 2 भुजा श्रीनारायणाच्या आणि 2 भुजा श्रीलक्ष्मीच्या प्रतीक आहेत. शंख हे त्यांच्या पवित्र वचनांचे अथवा ज्ञानघोषाचे प्रतीक आहे. सुदर्शन चक्र आत्मा, स्व आणि सृष्टीचक्राच्या ज्ञानाचे प्रतीक आहे. कमळ पुष्प संसारात राहूनही अलिप्त आणि पवित्र राहण्याचे सूचक आहे. गदा हे मायेवर म्हणजेच 5 विकारांवर विजय मिळवल्याचे चिन्ह आहे. म्हणून मनुष्य आत्म्यांसमोर विष्णू चतुर्भुजाचे लक्ष ठेवून परमपिता परमात्मा शिव समजावून सांगतात की अलंकार धारण करणे म्हणजेच त्यांच्या रहस्याला आपल्या जीवनात उतरवणे. त्यामुळे नर श्रीनारायण आणि नारी श्रीलक्ष्मी पद प्राप्त करते, म्हणजेच मनुष्य 2 ताजधारी देवता पदाला पोहोचतो. या 2 ताजांपैकी एक ताज प्रकाशाचा ताज म्हणजेच प्रभामंडळ, क्राउन ऑफ लाईट आहे, जो पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे. आणि दुसरा रत्नजडित सोन्याचे ताज आहे, जो संपत्ती, सुख आणि राज्यभाग्याचे प्रतीक आहे. परमात्म्याचे दिव्य अवतरण. शिव या शब्दाचा अर्थ कल्याणकारी असा आहे. परमात्म्याचे हे नाव यासाठी आहे की धर्मग्लानीच्या काळात जेव्हा सर्व मनुष्यात्मा मायेच्या म्हणजेच 5 विकारांच्या प्रभावामुळे दुःखी, अशांत, पतित आणि भ्रष्ट बनतात, तेव्हा त्यांना पुन्हा पावन आणि संपूर्ण सुखी बनवण्याचे कल्याणकारी कार्य ते करतात. शिव परमात्मा मूलवतनात निवास करतात आणि ते कर्मभ्रष्ट आणि धर्मभ्रष्ट संसाराचा उद्धार करण्यासाठी मूलवतनातून खाली उतरून एका मनुष्याच्या शरीराचा आधार घेतात. परमात्मा शिव यांच्या या अवतरण अथवा दिव्य आणि अलौकिक जन्माच्या पवित्र स्मृतीमध्ये शिवरात्री अर्थात शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. परमात्मा शिव ज्या साध्या आणि वृद्ध मनुष्याच्या तनामध्ये अवतरित होतात, त्यांना परिवर्तनानंतर ते प्रजापिता ब्रह्मा हे नाव देतात. त्यांच्या स्मृतीमध्येच शिवाच्या प्रतिमेसमोर त्यांचे वाहन नंदीगण दाखवले जाते, कारण परमात्मा सर्व आत्म्यांचे माता पिता आहेत. त्यामुळे ते कोणत्याही मातेच्या गर्भातून जन्म घेत नाहीत, तर ब्रह्माच्या तनामध्ये प्रवेश करून त्यांचे दिव्य जन्म अथवा अवतरण होते. अजन्मा परमात्मा शिव यांच्या दिव्य जन्माची रीती न्यारी आहे. परमात्मा शिव कोणत्याही पुरुषाच्या बीजापासून किंवा कोणत्याही मातेच्या गर्भातून जन्म घेत नाहीत, कारण ते स्वतःच सर्वांचे माता पिता आहेत. मनुष्य सृष्टीचे चेतन बीजरूप आहेत आणि जन्म मरण तसेच कर्मबंधनापासून मुक्त आहेत. म्हणून ते एका साध्या मनुष्याच्या वृद्ध अवस्थेतील तनामध्ये प्रवेश करतात. यालाच परमात्मा शिवांचे दिव्य जन्म अथवा अवतरण असं म्हटले जाते, कारण ज्या तनामध्ये ते प्रवेश करतात ते शरीर जन्म मरण आणि कर्मबंधनाच्या चक्रात येणाऱ्या सर्व मनुष्य आत्म्याचे असते. ते परमात्म्याचे स्वतःचे शरीर नसते. चित्रामध्ये दाखवले जाते की
जेव्हा संपूर्ण सृष्टी मायेच्या म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इत्यादी 5 विकाराच्या पंजात अडकते, तेव्हा परमपिता परमात्मा शिव जे आवागमनाच्या चक्रातून मुक्त होतात, ते मनुष्य आत्म्यांना पवित्रता, सुख आणि शांतीचे वरदान देऊन मायेच्या पंजातून मुक्त करतात. ते सहज ज्ञान आणि राजयोगाचे शिक्षण देतात. सर्व आत्म्यांना परमधामात घेऊन जातात आणि त्यांना मुक्ती आणि जीवनमुक्तीचे वरदान देतात. शिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्यात येतो, जो विक्रमी संवतचा शेवटचा महिना असतो. त्यावेळी कृष्ण पक्षाची चतुर्दशी असते. पूर्ण अंधकार असतो. त्यानंतर शुक्ल पक्ष सुरू होतो आणि काही दिवसांनी नवीन संवत आरंभ होतो. म्हणूनच रात्रीप्रमाणे फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ही आत्म्यांसाठी अज्ञान, अंधकार, विकार आणि आसुरी लक्षणाच्या पराकाष्ठेचे प्रतीक आहे. त्यानंतर आत्म्यांचा शुक्ल पक्ष म्हणजेच नवीन कल्प सुरू होतो. अर्थात अज्ञान आणि दुःखाचा अंत होऊन पवित्रता आणि सुखाचा काळ आरंभ होतो. परमात्मा शिव अवतरित होऊन आपल्या ज्ञान, योग आणि पवित्रतेद्वारे आत्म्यांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण करतात. याच महत्त्वामुळे भक्तजन शिवरात्रीला जागरण करतात. या दिवशी मनुष्य उपवास आणि व्रत करतात. उपवास म्हणजेच उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. याचा खरा अर्थ म्हणजे परमात्म्याच्या समीप होणे आणि परमात्म्याशी जोडले जाण्यासाठी पवित्रतेची प्रतिज्ञा घेणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात शिव आणि शंकर यातील अंतर. बरेच लोक शिव आणि शंकर यांना एकच मानतात, परंतु प्रत्यक्षात या दोघांमध्ये फरक आहे. आपण पाहतो की दोघांच्या प्रतिमाचे स्वरूप हे वेगवेगळ्या आकाराचे आहेत. शिवाची प्रतिमा अंडाकार किंवा अंगठ्याच्या आकाराची म्हणजेच ज्योतिबिंदूसारखी निराकार आहे, तर महादेव शंकराची प्रतिमा साकार म्हणजेच शारीरिक आकाराची मानली जाते. येथे या दोघांचा स्वतंत्र परिचय स्पष्ट केला जात आहे, जो परमपिता परमात्मा शिवांनी स्वतः आम्हाला समजावून सांगितला आणि स्पष्ट केला आहे. शिव निराकार ज्योतिबिंदू सर्व आत्म्याचे पिता आहेत, तर शंकर हे साकार देवता आहेत. म्हणूनच शिव आणि शंकर हे वेगळे आहेत, एकच नाहीत. महादेव शंकर हे ब्रह्मा आणि विष्णूप्रमाणे सूक्ष्म शरीरधारी आहेत. यांना महादेव म्हटले जाते, परंतु परमात्मा म्हणता येत नाही. हे ब्रह्मा देवता आणि विष्णू देवतेप्रमाणे सूक्ष्म लोकातील शंकरपुरीत निवास करतात. ब्रह्मा देवता आणि विष्णू देवतेप्रमाणे हेही परमपिता परमात्मा शिवाची रचना करतात. हे फक्त महाविनाशाचे कार्य करतात. स्थापना आणि पालनाची कर्तव्य त्यांची नाहीत. परमपिता परमात्मा शिव हे चेतन ज्योतिबिंदू आहेत आणि त्यांना स्वतःचे कोणतेही स्थूल किंवा सूक्ष्म शरीर नाही. हे परमात्मा आहे. हे ब्रह्मा, विष्णू तसेच शंकर यांच्या लोकांपेक्षाही परे असलेले ब्रह्मलोक अर्थात मुक्तिधाम मध्ये वास करतात. हे ब्रह्मा, विष्णू तसेच शंकर यांचेही रचयिता असून त्रिमूर्ती हे जनक आहेत. हे ब्रह्मा, विष्णू तसेच शंकर यांच्याद्वारे महाविनाश आणि विष्णूद्वारे विश्वाचे पालन करून संपूर्ण विश्वाचे कल्याण करतात. शिवाचा जन्मोत्सव रात्रीच का साजरा केला जातो? तर रात्र ही प्रत्यक्षात अज्ञान, तमोगुण, पापचाराचे प्रतीक आहेत. म्हणून द्वापारयुग आणि कलियुगाच्या काळाला रात्र असे म्हटले जाते. कलियुगाच्या शेवटी जेव्हा साधू, संन्यासी, गुरु, आचार्य इत्यादी सर्व मनुष्य पतित आणि दुःखी होतात, अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेले असतात, धर्माची ग्लानी होते आणि भारतविषयी विकारांच्या कर्दमाने भरलेला होतो, तेव्हा पतित पावन परमपिता परमात्मा शिव या सृष्टीमध्ये दिव्य जन्म घेतात. म्हणून इतर सर्वांचा जन्मोत्सव जन्मदिन म्हणून साजरा केला जातो, परंतु परमात्मा शिवाचा जन्मदिनाला शिवरात्री असेच म्हटले जाते. येथे दाखवलेला काळोख हा अज्ञान, अंधकार आणि विषय विकारांच्या रात्रीचे प्रतीक आहे. ज्ञानसूर्य शिव प्रगट झाल्यावर सृष्टीतील अज्ञान, अंधकार आणि विकारांचा नाश होतो. जेव्हा ज्ञानसूर्य परमपिता परमात्मा शिव
अवतरित होऊन ज्ञानाचा प्रकाश देतात, तेव्हा काही काळातच त्या ज्ञानाचा प्रभाव संपूर्ण विश्वात पसरतो. कलियुग आणि तमोगुणांच्या जागी सतयुग आणि सतोगुणांची स्थापना होते आणि अज्ञान, अंधकार तसेच विकारांचा विनाश होतो. संपूर्ण कल्पामध्ये परमपिता परमात्मा शिवाच्या या अलौकिक जन्मामुळे थोड्याच काळात ही सृष्टी वेश्यालयापासून शिवालयात परिवर्तित होते. नराला श्री नारायण पद आणि नारीला श्री लक्ष्मी पद प्राप्त होते. म्हणूनच शिवरात्री ही हिऱ्यासमान अमूल्य आहे. परमात्मा सर्व व्यापक नाही, एक मोठी चूक. परमात्मा सर्वव्यापी नाही ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की आज एकीकडे लोक परमात्म्याला माता पिता आणि पतित पावन मानतात, तर दुसरीकडे म्हणतात की परमात्मा सर्वव्यापी आहे, म्हणजेच तो दगड, माती, साप, विंचू, डुक्कर, मगर, चोर आणि दरोडेखोर यांच्यामध्ये सुद्धा आहे. अहो, आपल्या परमप्रिय परमपावन परमपित्याविषयी असे म्हणणे की तो कुत्र्यात, मांजरात आणि सर्वत्र आहे, ही किती मोठी चूक आहे, हे किती मोठे पाप आहे. जो पिता आपल्याला मुक्ती आणि जीवनमुक्तीचा जन्मसिद्ध हक्क देतो, आपल्याला पतितपासून पावन बनून स्वर्गाचे राज्य देतो, त्याच्याविषयी असे बोलणे किती कृतज्ञ, म्हणजेच उपकार विसरणारा असा होतो. जर परमात्मा सर्वव्यापी असता तर त्याच्या शिवलिंग स्वरूपाची पूजा का केली गेली असती? जर तो सर्वत्रच असता तर तो दिव्य जन्म कसा घेतो? लोक त्याच्या अवतरणासाठी त्याला का पुकारतात आणि शिवरात्रीचा उत्सव का साजरा केला जातो? जर परमात्मा सर्वव्यापी असता तर तो गीतेचे ज्ञान कसे देऊ शकला असता आणि गीतेतील त्याचे हे महावाक्य कसे सत्य ठरले असते की मी परमपुरुष पुरुषोत्तम आहे, मी सूर्य आणि तारकांच्या प्रकाशाच्या पलीकडील परमधामाचा निवासी आहे, ही सृष्टी एक उलटे वृक्ष आहे आणि मी त्याचे वर असलेले बीज आहे. परमात्मा सर्वव्यापी आहे या मान्यतेमुळे भक्ती, ज्ञान आणि योग यांचे खंडन झाले आहे. कारण जर ज्योतिर्मय परमात्म्याचे नाव आणि रूपच नसले तर त्यांच्याशी योग कसा जोडणार? त्यांच्यावर प्रेम आणि भक्ती कशी करणार? त्यांच्या नाव, गुण आणि कर्तव्याची चर्चा कशी करणार? ज्ञान म्हणजे कोणाच्याही नाव, रूप, धाम, गुण, कर्म, स्वभाव, संबंध आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्राप्तीचा परिचय. परमात्म्याला सर्वव्यापी मानल्यामुळे आज मनुष्य मनमनाभव आणि मामेक शरण व्रज या ईश्वरी आज्ञेचे पालन करू शकत नाहीत. ते बुद्धीत ज्योतिबिंदू स्वरूप परमपिता परमात्मा शिवाची आठवण धारण करू शकत नाही, त्यांच्याशी प्रेमसंबंध जोडू शकत नाहीत. उलट त्यांचे मन भटकत राहते. परमात्मा चैतन्य स्वरूप आहे, तो आपला परमपिता आहे. पिता कधीही सर्वव्यापी नसतो. म्हणूनच परमपिता परमात्म्याला सर्वव्यापी मानल्यामुळे सर्व नरनारी योगभ्रष्ट आणि पतित झाले आहे आणि त्या परमपित्याच्या पवित्रता, सुख आणि शांतिरूपी वारशापासून वंचित राहून दुःखी आणि अशांत झाले आहेत. म्हणून स्पष्ट आहे की भक्तांचे हे जे म्हणणे आहे की परमात्मा प्रत्येक घटामध्ये वास करतो, त्याचा शब्दशः अर्थ घेणे योग्य नाही. प्रत्यक्षात घट अथवा हृदय हे प्रेम आणि स्मरणाचे स्थान मानले गेले आहे. द्वापार युगच्या सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये ईश्वर भक्ती, प्रभूप्रती आस्था आणि श्रद्धा खूप होती. क्वचितच असा एखादा मनुष्य असे जो परमात्म्याला मानत नसे. म्हणूनच त्या काळात भावविभोर भक्त असे म्हणत असत की ईश्वर तर घटघटवासी आहे, म्हणजेच सर्वजण त्याची आठवण करतात, त्याच्यावर प्रेम करतात आणि सर्वांच्या मनामध्ये ईश्वराचे चित्र वसलेले आहे. या शब्दांचा अर्थ असा घेणे की स्वतः ईश्वरच सर्वांच्या हृदयात प्रत्यक्ष वास करतो, ही एक चूक आहे. ओम शांती.